नमस्कार, विजयश्री होम या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं भरपूर असं मनापासून स्वागत करते। आणि आज आपण मस्त उपवासाचा साबुदाण्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर अगदी कुरकुरीत असा झालेला आहे आणि आता महाशिवरात्री आलेली आहे किंवा आठवड्यातले उपवास असतात काही जणांचे, तर त्यासाठी असं तुम्ही बनवून ठेवू शकता एका पॅक बंद बरणीमध्ये। तर त्यासाठी इथे मी नायलॉन साबुदाणे घेतलेले आहेत। तर साबुदाणा हा वेगळा असतो चिवड्याचा, तर हा नायलॉन साबुदाणा आहे, पाहू शकता असा असतो या पद्धतीचा। तर 1/4 म्हणजे पाव किलो घेतलेला आहे मी साबुदाणा। त्यानंतर इथे मी आपला उन्हाळ्याचे जे आपले वाळवणीचे पदार्थ आपण बनवतो, किस घेतलेला आहे बटाट्याचा, थोडासा चवीनुसार मीठ घेतलं आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्याशा बारीक कट करून, त्यानंतर भरपूर सारे शेंगदाणे घेतले। तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे पण ॲड करू शकता। तर इथे मी तेल ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवलं होतं काळ्या कढईमध्ये लोखंडाच्या। तर आता तेल तापलंय की नाही पाहण्यासाठी एक साबुदाणा जो आहे तो त्याच्यामध्ये घालायचा, म्हणजे आपल्याला कळतं तेल तापलंय की नाही। कारण की आपण तेल तापलेलं नसेल तर आपला चिवडा जो आहे तो तेलकट होण्याची शक्यता असते। तेल छान असं तापलेलं आहे आणि असं झाऱ्यामध्ये घ्यायचं थोडंसं आणि मग तेलामध्ये सोडायचं, कारण हाताने टाकायला गेलं तर ते उडतं। आणि असं टाकलं तेलामध्ये की काय करायचं, हे साबुदाणे ना जास्त उडतात, त्यामुळे तेल पण असं उडतं। त्यामुळे काय करायचं, याच्यावरती साबुदाणे टाकले ना लगेच आहे ना झाकण ठेवायचं त्याच्यावरती। झाकण ठेवल्याने काय होतं, बाजूला तेल पण उडत नाही आणि ते उडत पण नाही साबुदाणे। तर झाकण ठेवायचं आणि जेव्हा ते उडण्याचा आवाज येतो साबुदाणे, तर उडण्याचा आवाज बंद झाला की म्हणायचं साबुदाणे पूर्णपणे शिजलेत, म्हणजे तळले गेलेत। तर झाकण काढलेलं आहे पाहू शकता आणि किती छान असे फुललेत। आणि फास्ट गॅसवरतीच तळायचे, कारण कमी गॅसवरती तळलं की काय होईल, तेलकट होईल। आणि ते छान असे तळले गेलेत। तर आता आपण याला काढून घेऊया आणि याप्रमाणेच आपण आता सगळे तळून घेणार आहोत। चांगलं तेलनी तळून द्यायचं, मस्त असे फुगलेत पाहू शकता। तर याच पद्धतीने मी सगळे साबुदाणे जे आहेत ते तळून घेतलेले आहेत आणि छान असे फुललेत। तर आता त्याच तेलामध्ये आपल्याला किस तळून घ्यायचे, तर किस पण तळून घेऊयात। तर घरचा हॉटेलमध्ये पण मिळतो हा साबुदाणा चिवडा नायलॉनचा, पण तो ना थोडासा जास्त दिवसांचा असतो। कधी कधी आपल्या घरी बनवलेला कुरकुरीत असा छान होतो आणि मस्त फ्रेश असं खायला मिळतो आपल्याला। तर हे पण टाकून घेऊयात आपण त्याच्यामध्येच। तर चिवडासुद्धा आपण तळून घेऊयात, ह्याचा बटाट्याचा किससुद्धा। तर बटाट्याचा किस तळून झाला, त्याच्यामध्ये घातलं की त्याच तेलामध्ये आपल्याला काय करायचं, हिरवी मिरची जी आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते सुद्धा तळून घालायचे त्यामध्ये। तर दोन्ही पण, आणि मिरची ना थोडीशी जास्त म्हणजे अशी क्रिस्पी झाली पाहिजे, खूप छान लागते, हे पाहू शकता या पद्धतीने। आणि शेंगदाणे पण मंद आचेवर तळायचे, जेणेकरून काय होतं ते आतपर्यंत शिजले जातात आणि मस्त खुसखुशीत लागतात। छान असं तळून झालंय सगळं। आता यावरती आपल्याला काय करायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हवं तर तुम्ही यामध्ये पिठी साखरसुद्धा घालू शकता एखादा चमचाभर, ज्यांना थोडंसं गोडसर चव हवी असेल त्यांनी। तर आम्हाला तिखटच आवडतो, त्यामुळे इथे मी फक्त मीठ घालते। आणि म्हटल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे सुद्धा तळून घालू शकता, पण असंच खायला छान लागतं, नक्की तुम्ही ट्राय करा। आता मीठ वगैरे घातले, आता ह्याला काय करायचं, आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि मिरची वगैरे सगळ्या चिवड्याला छान असं लागेल। आणि घरी बनवलेला ना खरं जास्त दिवस टिकतो आणि पॅक बंद बरणीमध्ये ठेवलं तर 1 महिनाभर आपण खाऊ शकतो, असं छान कुरकुरीत राहतो। त्यामुळे नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा। तर तुम्हाला हा चिवड्याची रेसिपी कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पाहू शकता किती कुरकुरीत झालंय ते। तर पुन्हा भेटूया असंच एका मस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।